आता एक मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतल्या आघाडी नगरमध्ये आगीची घटना घडली। मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं दिसतंय। एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनला ही आग लागली। मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आहे। शेजारी पार्क केलेल्या वाहनांना सुद्धा आग लागल्याची माहिती आता मिळते। मुंबईतल्या अंधेरी पूर्वमधल्या आघाडी नगरमध्ये ही आग लागली। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आग लागल्याची बातमी सध्या समोर येते, नेमकी सध्या काय परिस्थिती आहे? कल्याणी, मुंबईच्या उपनगरात अंधेरी पूर्व येथे अंजरनगर सोसायटी जवळ आघाडी नगर येथे एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये ही आग लागली होती। ही आग सीआयटी सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनला लागली आहे, पण आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती नाहीये। मात्र बाजूला काही लाकडी बांबू उभे होते आणि त्यामुळे या आगीने पेट घेतला होता आणि त्या बाजूला असलेले 2 4-चाकी वाहन आणि एक दुचाकी आहे ती यात जळून भस्मसात झाली आहे। त्यामुळे जीवितहानी काही झालेल्याची अद्याप माहिती नाहीये। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी ताबडतोब पोहोचले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय। पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र ही आग नेमकी कशी लागली याबाबत जे ते पोलीस अधिक तपास करत आहेत। महेंद्र, आग नेमकी किती वाजता लागली होती आणि तुम्ही म्हणालात की आग नियंत्रणात आली, त्यामुळे सध्या काय नेमकं नुकसान झाले, काही माहिती समोर येते का? आग सध्या एक अर्धा पाऊण तास झाला ही आग लागली होती आणि त्यानंतर ताबडतोब अंधेरी त्या फायर ब्रिगेडचे इथून अग्निशमन दलाचे जवान आहेत त्या ठिकाणी पोहोचले होते आणि या आगीवर जास्त नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। जास्त आग वाढली नाही, त्यामुळे मात्र या ठिकाणी ज्या 2 4-चाकी वाहनं होती त्याचं खूप मोठं नुकसान झालंय। या आगीत जळून खाक झालेत। अद्यापही पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही आग नेमकी कशी लागली त्याबाबत चौकशी करत आहेत। नक्कीच महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही आगीची घटना घडली। सुरक्षा रक्षकाच्या केबिनला आग लागली आणि त्यानंतर बाजूला पार्क केलेल्या वाहनांना सुद्धा आग लागली। दरम्यान ही आग आता नियंत्रणात आणण्यात आली, पण नुकसान नेमकं किती झाले हे अजून कळू शकलं नाही। आगीचं कारण सुद्धा अस्पष्ट आहे।